नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बाई बायको कॅलेंडर या पुस्तकातील कथा हम पंछी, लेखक वपू काळे. कल्पना करा, हो कल्पनाच करा. लग्न मुंजीत किंवा सत्यनारायणाच्या पूजेत किंवा मंगळागौरीला, वटपौर्णिमेला किंवा उदक शांत करायच्या वेळेला जो भटजी लागतो तो भटजी म्हणजे ज्याला आपण आदरानं गुरुजी म्हणतो असा माणूस. किंवा आणखीन जवळची खूण सांगायची झाल्यास जो माणूस जेवताना लाडू किती खातो त्याचा हिशोब घरातली लहान मुलं ठेवतात तो माणूस. किंवा आणखीन एक खूण म्हणजे लग्न कार्यात फोटो काढायच्या वेळेला जो भलतीकडे तोंड मध्ये आणून स्वतःचा फोटो येण्यासाठी धडपड करतो तो माणूस. अशा त्या भटजीने आपल्या तुळतुळीत केलेल्या डोक्यावरून शेंडी कुरवाळीत समोर बसलेल्या रुबाबदार टेरिलिन सुटाबटातल्या MD FRCS फिजिशियनला सांगितलं की, बाबा रे, तुझा माझा व्यवसाय एकाच जातीचा आहे, तर काय वाटेल? सांगा काय वाटेल? तुम्ही सांगणार नाही. तुम्ही म्हणाल की असं होईलच कसं, पण तसं घडलं म्हणून तर हा लहानसा किस्सा सांगायची पाळी आली. हे घडलं अश्विनी कुमार आरोग्य केंद्रात. हा प्रकार घडला. अगदी अलीकडेच हे केंद्र सुरू झालं. 4 स्पेशालिस्टनी एकत्र येऊन सुरू केलेलं हे केंद्र. हार्ट स्पेशालिस्ट अश्विन कुमार लाडची ही मूळ कल्पना. केंद्राला नाव देताना मात्र इतर 3 डॉक्टरच्या आडनावांची आद्याक्षरं बरोबर जुळत होती, म्हणून तेच नाव नक्की करण्यात आलं. कु म्हणजे कुमटेकर, हा कान नाक घसा विशारद. मा म्हणजे मानकर, हा डेंटिस्ट होता. आणि र म्हणजे रणदिवे, हा मानोपचार तज्ज्ञ होता. त्यानुसार कुमार हे नाव पक्क करण्यात आलं. चौघे समवयस्क, एकाच वेळी शिक्षणक्रम पुरा करून परदेशाच्या वाऱ्या करून परतलेले होते. चौघांची दिलजमाई तर दृष्ट लागण्यासारखी होती. हसत खेळत यायचे, हसत खेळत जायचे. चौघांचेही चेहरे प्रसन्न असायचे. त्या रुबाबदार हसतमुख चेहऱ्याकडे पाहून रोग्याला निम्म बरं वाटायला लागत असे. आरोग्य मंदिराला जागा पण चांगली मोक्याच्या ठिकाणी मिळाली होती. आरोग्य मंदिर चांगलं चाललेलं होतं. उत्तम फर्निचर, उत्तम पडदे, चांगल्यापैकी एक्झामिनेशन रूम, आकर्षक फ्लॉवर पॉट्स आणि टेबलावर फोन. बाहेर पेशंटची वर्दी द्यायला चौघात मिळून एक पोरगा. आता कन्सल्टिंग रूम फक्त एअर कंडिशनर करून घ्यायच्या बाकी होत्या. तेही काही महिन्यात. जर चांगले कापण्यायोग्य पेशंट्स मिळाले म्हणजे बकरे, तर तेही जमून जाईल. आणि त्यात काही अशक्य नव्हतंही. योगायोग असा की चौघही घरचे मूळचे श्रीमंत होते. प्रत्येकाचे वडील डॉक्टरच होते. त्यांच्यापैकी कुणाचेही वडील आता हयात नव्हते, पण सगळे कशाचे ना कशाचे डॉक्टरच होते. त्यामुळे प्रत्येकाची ढकल स्टार्ट का होईना गाडी होती दाराशी. पॉश गाडी घ्यावी का खोली आणखीन डेकोरेट करावी असा काहींना प्रश्न पडला होता. पण त्याही पेक्षा चौघेजण दिलवाले होते यालाच महत्त्व होतं. सहसा कुणीही रिकामा नसायचा, पण त्या दिवशी कसं कुणास ठाऊक अश्विनी कुमार लाडकडे पेशंट्स अजिबात नव्हते. अपॉइंटमेंट घेऊन फक्त मिसेस शाह यायची होती. पण ह्या मिसेस शाहच्या अपॉइंटमेंट घेण्याला काही अर्थ नव्हता. 9ची वेळ दिली तर रात्री 10 वाजता आरामात येईल. आज ती 8 वाजता यायची आहे. मुंबईतल्या नावाजलेल्या गिरणीवाल्याची बायको, फॅशन म्हणून फिजिशियनकडे येणारी. पण बाई म्हणजे साक्षात रत्न होती, रत्न. वाट पाहावी अशी होती. जान बेचैन करणारं लावण्य. नाजूक तर इतकी की नाडी पकडण्यापुरतं तरी मनगट हातात घ्यावं की न घ्यावं दाढ तिची वाट पाहत बसले होते. त्यांचा वेळ जाता जात नव्हता. इतर 3 आज फार कामात होते.
वेळ कसा ढकलायचा या विचारानं लाड परेशान झाले होते. वेळ घालवता येईल असं कोणतंही साधन उपलब्ध नव्हतं. खिडकीतून त्यानं बाहेर पाहिलं. समोर छोटासा पार्क होता. घसरगुंडी होती, झोपाळे होते. पोरं त्यावर नाचत होती, बागडत होती. अंधार पडायला आला होता. डॉक्टरांना त्यांचं बालपण आठवलं. तेही असेच वेळी अवेळी बागेत पळायचे. वडिलांचा त्यापायी केव्हा केव्हा मार पण खायचे. पण एकंदरीत बालपण मजेचं होतं. वेळ कसा काढावा असा सवाल त्या वयानं कधी केला नाही. सायकल होती, पोहणं होतं, बाग होती आणि काहीच नसलं तर वेळ काढायला, आठवण काढून हसायला वर्गात सध्या होता. सध्या, वामन भटजींचा मुलगा सध्या. लेंगा आणि चुरगाळलेला शर्ट घालून येणारा सध्या. आपण जेव्हा ऐटीत नुसत्या हातात पुस्तकं नेत होतो शाळेत, तेव्हा मंगलोरी तपकिरी वापरा हा मजकूर छापलेल्या पिशवीत पुस्तकं घेऊन येणारा सध्या. चप्पल तर रोज एकदा लंपास करत होतो आपण. पण त्या अंगठा तुटलेल्या चपलेपेक्षा, हातातल्या पिशवीपेक्षाही सर्वात विनोदी काही असेल तर सध्याची काळी टोपी आणि मागे लोंबणारी शेंडी. वर्गात आल्यावर मास्तर नसताना सध्याची टोपी उडवून त्याच्या तुळतुळीत डोक्यावर टपला मारल्या नाहीत तर वर्गात हजेरी लागल्याप्रमाणे वाटत नसेल. वैकल्य करणाऱ्या साध्वीच्या तुळशी प्रदर्शना एकवेळ राहतील, पण सध्याच्या तुळतुळीत डोक्याचा स्पर्श तळहाताला झाला नाही असं कधी घडलं नाही. ह्या रतिबात कुमटेकर, मानकर आणि रणदिवे यांचाही समावेश होताच. प्रथम सध्या चिडायचा, नंतर मास्तरांकडे तक्रार करायचा. एकदा मास्तरच त्याला म्हणाले, तू गोटा का करतोस? माझ्या वडिलांची सक्त ताकीद आहे. तुझे वडील काय करतात? त्यावर सध्या गप्प उभा राहिला. पण तेवढ्यात कुमटेकर ओरडला, सर, ते भटजी आहेत. त्यावर सगळा वर्ग खदखदून हसला होता. सध्या बुद्धीनं यथातथाच होता, पण अत्यंत कष्टाळू होता. त्या गबाळ्या दिसणाऱ्या पिशवीत पुस्तकं अगदी नीटनेटकी लावलेली असत. दुसरा एक गुण म्हणजे तो अत्यंत सहनशील होता. वर्गानं एवढं छळलं, पण पट्ट्या कधी रडला नाही. बोलायचा थोडा, पण चपराक बसेल असा बोलायचा. मानकरनं त्याला एकदा विचारलं, सध्या, आमच्यावर रोज भडकतोस की नाही? का? आम्ही तुला रोज पिकवतो म्हणून. त्यावर सध्या म्हणाला, मानकर, राणीच्या बागेत एक मोठा पिंजरा आहे माकडांचा. त्या पिंजऱ्यात जर तुला एकट्याला सोडला तर तुझी पंचायत होईल का माकडाची होईल? मानकरला त्याचा खरा रोख न समजून तो म्हणाला, सध्या, बुद्धूसारखे प्रश्न विचारू नकोस. विचारतोस म्हणून सांगतो, पण उत्तर बरोबर दिलं तर तुझ्या हातानं टोपी काढायचीस आणि मला गोट्यावरून हात फिरवू द्यायचास. कबूल? अरे, पंचायत माझीच नाही का होणार त्या माकडांपायी? टोपी काढत सध्या म्हणाला, माझं तेच होतं ह्या वर्गात, म्हणून मी चिडत नाही. समोर टोपी काढून सध्या उभा होता, पण मानकरला त्या उत्तरानं त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला सुचलं नाही. असं जरी होतं तरी सध्या ही एका सगळ्या वर्गाची करमणूक होती. मास्तर पण केव्हा केव्हा म्हणायचे, सदोबा समजलं का? सध्यानं हो म्हटलं की मास्तर म्हणायचे, इफ सदोबा फॉलोज देन एव्हरीबडी फॉलोज. वर्ग हसायचा आणि हेही वाक्य नीट न समजून वर्गाबरोबर तोही हसायचा. पण अशा सदोबापुढे सगळ्या वर्गानं हार खाल्ली होती ती पाठांतरापुढे. रामरक्षा पाठांतराची स्पर्धा ठेवली तर सध्याची रामरक्षा मूळचीच पाठ. गणपती उत्सवाच्या वेळी सकाळी 7:30 वाजता श्रीची प्राणप्रतिष्ठा करायला शाळेत बोलवलं होतं. आंघोळ करून कोण कोण आलंय? ह्या प्रश्नाला फक्त सध्याचा हात वर झाला होता. इतर सर्व विषयात जेमतेम काटावर पास होणारा सध्या
मॅट्रिकपर्यंत जिंकून होता. संस्कृत मराठीत 100पैकी 98-99 मार्क असायचे त्याला संस्कृतमध्ये. मॅट्रिकला कसा कुणास ठाऊक तो कच्चा असून गचकला नाही. शंकर शेठ स्कॉलरशिप घेऊन गेला. नंतर वाटलं होतं हा प्राणी MA वगैरे होईल, पण सॉरीला सायन्सला पाहून आपण चौघही हादरलो होतो. त्याला प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला होता, तुमच्यासारखा मी पण डॉक्टर होणार. हे सांगतानाही डोक्याला टोपी होती आणि मागच्या बाजूला शेंडीचे केस डोकावत होते. शाळेप्रमाणेच कॉलेजात पण आपली कोर्स संपेपर्यंत करमणूक होणार ह्या विचारानं आपण चौघेही खुल्लो होतो. पण नंतर सध्या वर्गात असूनही त्याच्यावर लक्ष ठेवता येणं अशक्यच झालं. श्यामा रानडेचं कॉलेजात आगमन झालं आणि आपण चौघही त्याच्यासाठी धापा टाकू लागलो. खिडकीतून बाहेर पाहता लाड भूतकाळात जाऊन आले. त्यांची विचाराची साखळी नेहमीप्रमाणे श्यामा रानडेपाशी येऊन थांबली. ही पोरगी कॉलेज अर्ध्यावर टाकून गेली, पण सगळ्या कॉलेजची हवा काढून गेली. कुमटेकर, मानकर आणि रणदिवे हे तिघेही आपल्यासारखे तिच्यासाठी पागल झाले होते. श्यामा सर्वांशी मिळून मिसळून होती, पण तिनं ठराविक अंतर कधी तोडून दिलं नाही. कॉलेज अर्ध्यावर टाकून गेली ती गेली. नंतर तिनं स्वतःचा पत्ता पण लागून दिला नाही. श्यामा रानडेचा पुन्हा एकदा विचार चालू असतानाच वर्दी देणाऱ्या मुलानं लाडांना एक व्हिजिटिंग कार्ड आणून दिलं. SV दीक्षित हे नाव पाहून लाडांना काही उलगडा झाला नाही. पाठवून दे असं त्या मुलाला सांगून, दीक्षित कोण असेल बुवा असं स्वतःशी म्हणत ते त्याची वाट पाहत राहिले. झुलत्या दरवाजाला लोटीत एक प्रसन्न व्यक्तिमत्वाचा टिपटॉप पोशाख केलेला गृहस्थ आत आला. प्रथम लाडांच्या नजरेत जर काही भरलं असेल तर त्या गृहस्थाचे केस, अत्यंत कुरळे आणि वळण आकर्षक असलेले. डॉक्टरांशी सेकंड करीत त्या माणसानं विचारलं, ओळखलं का? लाडांनी नकारात्मक मान हलवली. त्यावर तो गृहस्थ हसला जिंकल्याप्रमाणे आणि लाडांकडे पाहत त्याने आपल्या केसावरून हात फिरवला. आणि सर्वात मौज म्हणजे त्यानं डोक्यावरचे केस सगळेच्या सगळे बाजूला काढून डॉक्टरांच्या टेबलावर ठेवले. लहानपणाचा परिचित तुळतुळीत गोटा आणि शेंडी पाहून लाड खुर्चीतल्या खुर्चीत उडालेच. ते मोठ्यांदा ओरडले, सद्या, तू सद्या. त्यांना उत्तर न देता सद्यानं आपलं डोकं लाडांच्या पुढे वाकवलं आणि तो म्हणाला, लहानपणची हौस अजून भागवून घे. डोकं पुढं केलेलं आहे, अजून टपला मारून घेऊ शकतोस. आय डोंट माइंड. थांब लेका, मला ही आनंद वार्ता सगळ्यांना कळवू दे. मी फोनवरून बोलवतो सगळ्यांना. तू प्लीज तेवढा टोप परत चढव. इंटरकॉमवरून सगळ्यांना आमंत्रण पाठवीपर्यंत सद्यानं आपला केसाचा टोप डोक्यावर चढवला. 5-5 मिनिटाच्या अंतराने कुमटेकर, मानकर आणि रणदिवे लाडाच्या खोलीत जमले. लाडाप्रमाणे त्या तिघांनीही सध्याला ओळखलं नाही, पण पुन्हा एक वेळ डोक्यावरचा टोप उतरवतात तिथं धमाल उडाली. सध्या, तुला आमची आठवण मध्येच कशी काय आली? आठवण नेहमीच होते, पण परवा कुणीतरी म्हणालं की तुम्ही चौघांनी एकत्र व्यवसाय सुरू केला म्हणून. आज बायकोला सोडलं एका ठिकाणी जेवायला आणि डायरेक्ट इकडे आलो. बोलता बोलता सध्यानं पॅन्टची पर्वा न करता खुर्चीतल्या खुर्चीत चक्क मांडी ठोकली. इतर तिघांनी अर्थपूर्ण एकमेकांकडे पाहिलं, पण ती हालचाल सध्याच्या नजरेतून सिटचटली नाही. तो खास कोकणी ढंगात म्हणाला, लेका, नेत्रपल्लवी रे कसली करता एकमेकात माझ्याबद्दल. सरळ सरळ हाना की आम्हाला. तंगड्या वर घेऊन बसलो म्हणून टवाळी करता काय? ह्या सोडल्या खाली बस. सध्या डोंट वरी, तू कसाही बस.
आमचा दोस्त आहे तू, तुला सब कुछ मास. मानकर म्हणाला. तुम्ही सगळे खिसे कापू, आज रिकामे कसे रे? सध्यानं प्रश्न केला. रिकामे कुठले, आत्ताच वेळ मिळाला. तेवढ्यामध्ये फोन आला. आमचं राहू दे, तू इकडे कसा काय वळलास? पत्ता काय तुझा सध्या? उद्योग काय करतोस? सध्यावर प्रश्न मला झडली. तुमचा आणि माझा व्यवसाय पुष्कळचा सारखाच आहे, पण मी तुमच्यापेक्षा जास्त भाग्यवान आणि सुखी आहे. अरे पण लेका, काय करतोस ते सांग ना, रणदिवेनं विचारलं. तुम्ही सगळे काय करतात? वडिलांचाच व्यवसाय वारसा म्हणून. मग मी पण आमच्या पिताजींचा धंदा पुढे चालवतोय. म्हणजे वामन भटजींसारखा? येस, आम्ही सदाशिव भटजी. कळलं? सध्या तू लेका भिक्षुकी करतोस? येस. चालते. तुमच्या चौघांच्या आरोग्य केंद्रापेक्षा जोरात चालते भिक्षुकी माझी. अरे पण तुला हा व्यवसाय करावासा वाटला तरी कसा? हा प्रश्न मात्र चांगला आहे. कोणताही व्यवसाय निवडताना माणूस काय काय पाहतो, तर कमीत कमी कष्ट, जास्तीत जास्त आबाद. कष्ट कमी आणि पैसा चिक्कार, ह्या हल्लीच्या जमान्यात नॉट ॲट ऑल पॉसिबल, लाड म्हणाला. का? आमच्या चौघांचा प्रत्यक्ष अनुभव आहे तो. जेवायला फुरसत मिळत नाही लेका. तुला काय, एवढी धावपळ केली तर हे वैभव आहे, मानकर म्हणाला. म्हणूनच म्हणालो मी, तुमच्यापेक्षा भाग्यवान आहे मी. व्यवसाय निवडताना मी असाच निवडला की ज्यातली कॉम्पिटिशन दिवसेंदिवस कमी होत जाईल. ते कसं? पहा की तुम्हीच. स्टेशनपासून तुमच्या ह्या केंद्रापर्यंत फिजिशियन, ऑब्स्टेरियन, सर्जन यांच्या शेकडोनी पाट्या पाहिल्या, पण भटजी म्हणून एक तरी बोर्ड आहे का? सध्याच्या ह्या विधानावर चौघेही निरुत्तर झाले. सध्याला हुरूप आला. तो म्हणाला, आमच्या तीर्थरूपांनी सांगितले ते योग्यच होते बरे. ते म्हणाले, सदोबा कॉलेजात 5-6 वर्ष वाया घालवाल, कदाचित डॉक्टर व्हालही, पण ध्यानात ठेवा, दगदग फार. सगळी ऐपत असून वेळेवर घास पोटात जायचा नाही. अरे बाबा, जेवणासाठी जंग पछाडायचं आणि शेवटी जेवणाचे हाल करायचे हे काही खरं नाही. आपल्याला ते पटलं आणि ठरवलं की भिक्षुकी करायची. आणि हो डॉक्टर हो, माझं बेस्टपैकी चाललं आहे. 2 वेळेला करेक्ट जेवण्याच्या वेळी मी घरी असतो आणि स्वतःच्या नव्हे लोकांच्या, तेही सन्मानानं. लोकांच्याकडे जी त्यांची अशी बेस्ट डिश असते ती मला मिळते. सध्या भटजींच्या मागे काय बोलतात ते माहीत आहे का? जास्तीत जास्त काय म्हणतात तर खादाड. भटजीज आर नोन फॉर खादाडी. पण डॉक्टरच्या मागे काय काय बोलतात सांगू? विजिट फीपासून बोलतात. शक्य आहे, पण सध्या तुझा आणि आमचा धंदा एकाच जातीचा हे कसं काय म्हणतोस? रणदिवेनं विचारलं. स्वतःवर टीका होत असतानाही त्या चौघांना सध्याच्या बोलण्यात मजा वाटत होती. चौघही अत्यंत खेळाडू वृत्तीचे होते आणि थोडी जरी बुद्धिमत्ता कुणामध्ये आढळली तरी रसिकपणे त्याचं स्वागत करणारे होते. सध्यासारख्या अजब वल्लीने भिक्षुकी आणि डॉक्टरकी हे व्यवसाय एका जातीचे आहेत असं विधान करून ते सिद्ध करणं, हा विषय चौघांना अत्यंत मजेचा वाटत होता. आपल्या जुन्या वर्गमित्राचा तो प्रश्न ऐकून सध्याला हुरूप आला. तुळतुळीत गोट्यावरून हात फिरवीत शेंडीसारखी करत तो म्हणाला, भटजी आणि डॉक्टर यांचा व्यवसाय लोकांच्या विश्वासावर चालतो. डॉक्टरांनी अमुक एक गोष्ट केलीच पाहिजे म्हटलं की लोक मुकाट्यानं करतात. भटजीचं पण लोक तेवढ्याच भावनेनं ऐकतात. डॉक्टरला आणि भटजीला मान तर मिळतोच मिळतो. अर्थात ही वरवरची साम्यस्थळं झाली. तसा विरोध पण खूप आहे, पण अर्थात त्या विरोधामध्येही भटजी सुखी आहे. सध्या यू हॅव टू प्रूव्ह इट.
जरूर. मानकरी, तुझे वडील कसे गेले? हार्ट अटॅक. लाड, तुझे? हार्ट ट्रबलनेच. रणदिवे, तुझे पिताजी? आमचे चौघांचे वडील हार्ट अटॅकनेच गेले. इथंच पहा. आतापर्यंत एक तरी भटजी हार्ट अटॅक न मेल्याचं ऐकलत का? सगळेजण नाही म्हणाले. अरे, हार्ट अटॅक येईलच कसा? मुख्य कारण जेवणाची आबाळ कधीच होत नाही भटजींची. 2 वेळेला सपाटून, वेळेवर जेवण, भरपूर झोप. झोपेच्या आणि जेवायच्या वेळा सांभाळल्या गेल्या की डॉक्टरला भेटायची वेळच येत नाही. भिक्षुकाचा हा एक फायदा. डॉक्टरची बिलं बुडवणारे पेशंट जगात आहेत, पण अगदीच ऐपत नसलेला माणूसही भटजीचं देणं ठेवत नाही. कारण तिथं धार्मिक भावनांचा फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आजवर भटजी पैसे मिळाले नाहीत म्हणून बुडालेला कुणी ऐकलेला नाही. आणि आता इथून पुढे आमच्या व्यवसायाला फार मोठं मार्केट आहे. ते कसं काय? उलट सध्या जग एवढं पुढं जातंय की कालची नाणी आज चालत नाहीत. नवीन नवीन शोध लागतायत. जीवनाला वेग येतोय, लाड म्हणाला. पाठोपाठ रणदिवे म्हणाला, येस सध्या, लाईफ इज व्हेरी फास्ट. रीडर डायजेस्ट वाचतोच कधी? त्यातलं तू जूनच्या इश्यूमधलं टुमारोज लाईफ आर्टिकल वाच. आपण कुठे आहोत ते तुला कळेल. रिअली, लाईफ इज व्हेरी फास्ट. सध्या डोळे मिचकावीत म्हणाला. लाईफ इज फास्ट म्हणून तर हल्ली मी पूजेला स्वतःच्या मोटारीतून जातो. काय? येस, आय एम मेंटेनिंग अ कार. सध्या, अरे पण मोटारीतून जाऊन जातोस कुठे? तर पूजेलाच ना. सध्या जायजेच वाचस तू. हे बघ रणदिवे, जोपर्यंत पंचांग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला डर नाही. कितीही सुधारणा झाल्या तरी पंचांग बदलायचं नाही. आणि लेको, सुधारणा आणि नवे नवे शोध म्हणजे तरी काय रे? तर जगात नवे नवे रोग किती आहेत याचीच नावं वाढली ना. सध्या हेच अज्ञान. अरे, रोग पूर्वीपासून होतेच, ते फक्त आता उजेडात आले. अरे, करायचंय काय उजेड पडून? माणूस मेला की संपलं. कशानं मेला यावर चर्चा करून उपयोग काय? जाऊ दे म्हणा. जेवढे नवीन नवीन रोग उघडकीला येतील, जेवढा वेग वाढेल तेवढा भटजी मंडळींना हवाच आहे. क्यू सदोबा. अरे, जेवढा वेग वाढतोय तेवढी माणसाची स्वास्थ्याची भूक वाढते आहे. आणि जेवढी स्वास्थ्याची गरज वाढते तेवढी श्रद्धा वाढते आहे. माणसं जास्तीत जास्त धार्मिक होत आहेत. नॉनसेन्स. दॅट इज नॉट करेक्ट, मानकर म्हणाला. तुला काय सांगू मान्या? अरे, मला एक क्षण उसंत नाही. यावरून काय ते समज. जाने दो बाईसाब, खूप वर्षांनी भेटलात, मजा आला. लाड डोळे मिचकावीत म्हणाला. सध्या, आता येत आहे ती बाई बघ. मिसेस शहा आत आल्या. चारही डॉक्टरच्या माना रसिकतेनं मिसेस शहांकडे वळल्या. मिसेस शहांना घेऊन लाड आतल्या भागात गेले. 3-4 मिनिटातच शहा निघून गेल्या. लाड बाहेर येत म्हणाला, काय सध्या, नजर फिरली की नाही? सध्या निर्विकारपणे शेती कुडवाळत म्हणाला, मुळीच नाही. नेहमी दुर्मुखलेल्या चेहऱ्याकडे तुम्ही पाहता. आपली नजर अशी नाही फिरत. लग्न कार्यातून मंगळागौरीच्या वेळेला आपल्या भोवती ॲट अ टाईम 10-12 जणी मस्तपैकी नटून थटून दागिने घालून नव्या कोऱ्या शालू शेल्यात अमाप आनंदात उत्साहात वावरत असतात. वातावरण प्रसन्न असतं, सुगंधित असतं, पवित्र असतं. आणि मला तिथं सर्वात जास्त मान असतो. थोडीशी टवाळी करणारी पोळटी असतात आजूबाजूला, पण डोळे वटारले तर ती काही करू शकत नाहीत. आणि आपण लाईटली घेतलं तर ती आपली दोस्त होतात. तेव्हा आता ही आजारी बाई पाहून काय वाटणार? एवढं बोलून लाडाच्या पाठीवर थाप मारीत सध्या मला म्हणाला, जनाब, आमच्या व्यवसायात पण मौज आहे अशी. मान्य. सध्या 100% मान्य.
काही वेळ शांततेत गेला. मग खोमटेकरला आठवण झाली. सध्या तुझी गाडी दाखव ना. चला दाखवतो. सगळेजण गॅलरीत आले. एका मोटारीकडे बोट करीत सध्या म्हणाला, ती बघ. ती लँडमास्टर नाही रे, त्याच्या मागची. ती ऑक्सफोर्ड उघड्या टपाची. तीच तीच. येस, लग्न मुंजीत भाड्याने द्यायला अशीच लागते. फुलांची छत्री वगैरे करायला. लग्न सीझनला गाडीचा खर्च बाहेर पडतो सगळा. सध्याचं व्यवहार ज्ञान पाहून चौघही थक्क झाले. त्यांनी पुन्हा त्या गाडीकडे नजर टाकली आणि रणदिवे ओरडला, अरे ती पहा. कोण? अरे अनेक वर्ष दडून बसलेली श्यामा रानडे. अरे लग्न झालं तिचं. मानकरच्या पाठीवर हात ठेवीत सध्या म्हणाला, येस मानकर, शी इज मॅरिड. शी इज नो मोर रानडे. शी इज मिसेस दीक्षित. सध्या तू कशी काय पटवलीस लेका? मी तिला एकच ग्वाही दिली, जी तुम्ही कदाचित देऊ शकला नसतात. तुम्ही चौघही तिच्यात इंटरेस्टेड होतात हे मला माहीत होतं. मी तिला 2च गोष्टी सांगितल्या आणि त्याही फार साध्या. कोणत्या? लक्षाधीशाची नव्हे तर राजाची देखील बायको झाली तरी तिला वाटतं नवरा सकाळ संध्याकाळ वेळेवर जेवायला घरी यावा. आणि दुसरं म्हणजे आपल्या नवऱ्यावर कोणत्याही पोरीचं लक्ष जाता कामा नये. मी दोन्हींची गॅरंटी दिली. जेवायला वेळेवर असतो आणि आपला हा गोटा आणि शेंडी पाहून कोण भाळणार आपल्यावर? पूजेला कार्याला बायकांच्या गराड्यात असतो, पण पाण्यात तरंगणाऱ्या लोण्यासारखा अलिप्त, वेडलेला पण दूर. एवढं सांगतात फाटकन लग्नात तयार झाली. सध्या चौघांकडे पाहत राहिला आणि ते चौघं सध्याकडे.